स्ट्रेट फटका खेळलाय मिडॉनच्या वरून लॉंगॉनच्या दिशेने 1-2 सेकंड बाउन्सने चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. रवी वाघमारेच्या बॅट मधून येतोय चौकार. पुष्करजी भगत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा आपण करूया विशेष सन्मान. पुष्करजी भगत यांचा विशेष सन्मान आपण करूया. पुष्करजी भगत साहेबांचा येथे आपण सन्मान करतोय. माहिती उप देणारी शाल आणि त्यानंतर या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह. थँक्यू पुष्करजी भगत, आपला खूप खूप धन्यवाद. तीन बॉल 5. हो काय बॉल टाकलाय, जबरदस्त यॉर्कर लेन. अप्रतिम. रवी वाघमारे पूर्णपणे क्वेश्चन मार्क. आदरणीय विजयजी काठे साहेबांचं शुभागमन होते. मालोडी गावातील अप्रतिम व्यक्तिमत्व, आपलं हार्दिक स्वागत. 12:28 ला पहिला बॉल डिलिव्हर झालाय. उलट दिशेने खेळायचं आहे काय गोलंदाजी. एक चौकार ठोकला आणि त्यानंतर कैवल्य पाटीलचं कमबॅक पहा, कन्सिस्टन्सी पहा. 40+ क्रिकेट देखील खेळतंय आणि एक गाव एक फॉर्मॅट ओपन क्रिकेट, तिन्ही फॉर्मॅट मध्ये अव्वल दर्जाचा खेळाडू आणि काय जबरदस्त फिटनेस मेंटेन केलाय कैवल्य पाटील. शेवटचा बॉल घेऊन रवी वाघमारे करता. शेवटच्या बॉलला कट केले, सुंदर स्क्वेअर कट. अप्रतिम ग्राउंड शॉट. क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा हा स्क्वेअर कटचा फटका, चौकार. बॅकफुटला जबरदस्त जागा बनवली, इनफिल्डला खेळला, इन टू द गॅप मधून कव्हर पॉइंट रिझन मध्ये रवी वाघमारेच्या बॅट मधून चौकार. पहिल्या मॅच मध्ये आणि या दुसऱ्या मॅच मध्ये जर पाहिला ना तर सर्वात सुंदर फटका इनफिल्डला खेळून 4 धावेने धाव फलक, 9 धावा, 2 चौकार आल्यात या ओव्हर मध्ये. थोड्याच वेळात आमचा दुसरा कॅमेरा देखील विकास स्पोर्टच्या माध्यमातून जॉईन होईल आणि खऱ्या अर्थाने इंटरनेट सुविधा कनेक्शन आहे तिथपर्यंत पॉवर पोहोचली जात नाही, त्यामुळे सेकंड कॅमेरा तुमच्यापर्यंत पोहोचवला जात नाही. तर थोड्याच वेळात ऑन होईल. तिथपर्यंत आपण सिंगल कॅमेऱ्यावरती सध्या स्पर्धा कव्हर करतो, तर याची दखल पंचांनी देखील घ्यायची आहे. 12:28 ला पहिला बॉल पडला होता आणि षटक लवकर समाप्त केलं होतं. जवळजवळ 3.5 मिनिटांमध्ये शेवटच्या बॉलवरती चौकार आला. निखिल पाटील आलाय मॅन इन फॉर्म. सध्या दत्ताळी टीमचा प्रमुख खेळाडू, अष्टपैलू नेतृत्व आणि जबरदस्त फॉर्म मध्ये आहे. मागील 4-5 वर्ष गाजवलेत चॅम्पियन क्रिकेट मध्ये. निखिल पाटील बॉलिंग मार्क वरती आणि सध्या यंदाच्या हंगामामध्ये ऍज अ बॅटर म्हणून चांगल्या टच मध्ये असलेला बॅटर मितेश शिंगोटे. स्ट्राईक एंडला बॅटर आपण पाहतोय. फुलटॉस बॉल, बॅटर बीट, एसटी रक्षक बीट आणि पाहता पाहता सिंगल रन कंप्लीट. फेकी खराब, बॅकअप दिलं जाईल आणि इथे मात्र बाईकच्या माध्यमातून ही एक धाव कंप्लीट. द ग्रेट मराठा आणि दत्ताळी पतुपैकरचा संघ, अंकुश स्मृती पतुपैकर दत्ताळी, बाईकच्या माध्यमातून भूषण धावले. बाईज परंतु ती एक्स्ट्रा धाव जी असते ना बाईची, ती फक्त टीमच्या खात्यामध्ये येते, गोलंदाजच्या खात्यामध्ये ऍड होत नाही. हो पुन्हा एकदा यॉर्कर लेन. सध्या इनिंगला बिल्ड करतोय रवी, शांत पद्धतीने बॅटिंग करतोय. जसे स्लॉट मध्ये बॉल आले तर चौकार पाहायला मिळाले आणि इथे सन्मानपूर्वक खेळलेला हा बॉल. एका धावेने धावपळक 11 धावा. एक्स्ट्रा मेंबर दोन्ही टीमच्या आहेत, न सांगता आल्यात म्हणून दोन्ही टीमचं कौतुक करेन.
पुन्हा एकदा यॉर्कर लेंथ होतील. ग्लान्स केला होता बॉलला. लेग स्टंपवर हा बॉल होता आणि फक्त दिशा दिली. एक धाव. एका धाव्याने धावपळक पुढे येते. टीमची धाव संख्या आहे 3 बॉल 12 धावा. दत्ताळी आणि द ग्रेट मराठा ही रायव्हलरी आहे. अनेक वेळा एकमेकांच्या अपोजिट खेळल्यात. अनेक वेळा एकमेकांच्या अपोजिट विन आहेत. म्हणून ही रायव्हलरी आहे. आणि इथे हा फटका गॅप मध्ये खेळलाय. फिल्डर पहा लांबून येतोय. चेस अप्रतिम केला होता या बॉलला आणि पाहिलं ना तरी ते 3 धावा कंप्लीट. जबरदस्त फटका होता. जवळजवळ कैवल्य पाटीलला पाहिला ना तर लॉंग ऑन रिझनला होता आणि तिथून मिड विकेटला तो गेला कॅच घेण्याकरता. आणखीन थोडं जर पाहिलं असताना बॉल हवेत राहिला असता तर कदाचित कॅच झाली असती. 2च धावा. हो यावेळी पाहिलं तर कोणताही संपर्क झाला नाही. रनआउटची संधी. एका बॉलवरती 2 वेळा जीवनदान आणि त्यानंतर पहा 2 धावा कंप्लीट. त्या देखील बाईसच्या माध्यमातून. लेग बाईस. या 2 धावा येत आहेत. टीमची धाव संख्या आहे 16 धावा. श्री सोनिका माता चषक आपण पाहतोय. दरवर्षी या स्पर्धेचं आयोजन नियोजन अप्रतिमरित्या केलं जाते आणि या वर्षी या पायाच्या मैदानावरती ही स्पर्धा पाहायला मिळते. अप्रतिम आयोजन नियोजन. प्लेन मैदान. ओ यावेळी अप्रतिम फटका. परंतु फिल्डर आहे. ग्लान्स करायचं होतं यावेळी आणि इथे मात्र रवी वाघमारेला परतावा लागेल. कल्पेश भुईर बंटीने कॅच घेतलाय. इथे विकेट जाईल पहिला. टीमची धाव संख्या आहे टोटल 16 धावा 2 ओव्हर. यानंतर होणारा मॅच पांजू स्पोर्ट पांजू आणि ब्रह्मावती स्पोर्ट्स खार्डी. मला वाटते पांजूचे काही खेळाडू आलेत आणि बाकी ऑन द वे आहेत. खार्डीचे देखील काही खेळाडू आलेत. काही ऑन द वे आहेत. लिस्ट आणि आयडी आपली आपण कलेक्ट करायचंय थोड्या वेळानंतर. अनिकेत बुमटे बेस्ट बॅटरचा किताब पहिला मालजीपाड्याच्या मैदानावरती चाचणी स्पर्धेमध्ये आणि कामणचं मैदान देखील गाजवलं होतं ऑलराऊंडर भूमिकेमध्ये. सध्या द ग्रेट मराठा संघाचा नेतृत्व त्याच्याकडे आहे आणि जर पाहिलं तर अप्रतिम फॉर्म मध्ये आहे. टच मध्ये आहे. चांगला फिटनेस मेंटेन केलाय. पुन्हा एकदा सेकंड स्पेल मध्ये आणलंय कैवल्य पाटील बंधूला. तिन्ही फॉर्मॅट खेळणारा खेळाडू आहे. तिन्ही फॉर्मॅट मध्ये पाहतोय 40+ असू दे. त्यानंतर एक गाव एक ओपन क्रिकेट. दत्ताली टीम मागील 2 स्पर्धेमध्ये ज्या पद्धतीने दहशत आहे चॅम्पियन क्रिकेटमध्ये ती दहशत सध्या तरी त्या 2 स्पर्धांमध्ये दिसल्या नाहीयेत. आणि दत्ताली संघाची एक खासियत आहे की पहिला सुरुवात थोडं स्लो करतात. त्यानंतर मग ट्रॉफीवर ट्रॉफी प्रत्येक स्पर्धा त्यांच्या नावावर असतात. बॉलिंग मार्क वरती कैवल्य. पुन्हा एकदा यावेळी स्कूप करायचं होतं. कहीं पे निघाय कहीं पे निशाणा. शॉट थर्डमॅन मधून चेंडू निघून गेलाय. लेग बाईटच्या माध्यमातून एक धाव. दीपेश किती वेगाने चेंडूच्या मागे जातोय. थर्डमॅन रिझन मध्ये धावपळक 1 पुढे येईल. लेग बाईटच्या माध्यमातून 17 धावा. अनिकेत बुमटे मालजीपाडाचा आणि टीम 94 कामण आयशा मैदान गाजवून आलेला खेळाडू आहे. आणि कनेक्शन झालं तर चेंडूला बाहेर फेकण्याच्या इराद्याने यावेळी पाहिलं तर जबरदस्त कॅच. अप्रतिम झेल. जास्त डिस्टन्स गाठलं आणि जी लांबी होती ना तिथे मात्र त्या लांबीला बाहेर फेकून दिलेलं नाहीये चेंडूला सीमा रेषेच्या. म्हणूनच इथे मिस टायमिंग फटका होता.
विकेट डाऊन. अनिकेत बोमटे बॅक टू द पविलियन. भूमिपुत्र बागा पेटून उठलाई हक्काचा आवाज करीत सुटलाई. भूमिपुत्र बागा पेटून उठलाई हक्काचा आवाज करीत सुटलाई. सहन करणार नाही छल, सहन करणार नाही छल. दिवासाहेबांच्याच नावाचा होणार विमानतल. दिवासाहेबांच्याच नावाचा होणार विमानतल. दिबा पाटील साहेबांचं गुणगान गाणारं हे संगीत. आणि या स्पर्धेमध्ये टॉस मध्ये देखील आपण पाहिलं, टॉस वरती दिबा पाटील एका साइडला तर एका साइडला सोनिका माता चषक. परमेश माळीचा हा गोड आवाज आणि जबरदस्त हे संगीत, ती लाट पाहिली आपण. टीमची धावसंख्या 17 धावा. कृष्णा आलाय. हो, यावेळी पुन्हा एकदा खराब फटका आहे. शॉर्ट सिलेक्शन जर पाहिलं तर हो काय कॅच घेतलाय. धावता जेल, कठीण जेल, उलट दिशेने धावत असताना स्वतःच्या फॉलो थ्रू मधून काय जबरदस्त कॅच घेतलाय. कॅच ऑफ द मॅच सध्या म्हणू शकतो. नक्कीच पंच देखील या कॅच करता अप्रिशिएट करतायत. जबरदस्त कॅच, फॅब्युलस, फॅन्टास्टिक. विकेट डाऊन. होणार विमानतल. दिवासाहेबांच्याच नावाचा होणार विमानतल. हे संगीत तर वाजत राहिलं. उपेंद्र पेडणेकर सर आहेत स्क्वेअर लेग अंपायर, आणि जसा झेल घेतला नक्कीच त्यांच्याकडून देखील तो टाळ्यांचा वर्षाव आला की यस डेफिनेटली गुड कॅच, क्वालिटी कॅच, ब्रँडेड कॅच म्हणूया. कारण की ब्रँडेड स्पोर्टचे मालक आहेत कैवल्य पाटील, आणि ब्रँडेड कॅच घेतलंय हेच म्हणावं लागेल मिस्टर ब्रँडेडने. म्हणून मागील कॅचचा देखील उल्लेख केला होता की आणखीन थोडा वेळ 1 ते 2 सेकंद जर चेंडू हवेत राहिला असताना तर कैवल्याने तो कॅच घेतला असता. ऑन हॅट्रिक कैवल्य पाटील. काय हॅट्रिक होईल. एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू मात्र निघून जात इन टू द गॅप. अमित आलाय आणि अमितनेच ठोकलाय. आल्या आल्या स्वॅग से स्वागत. चौकार. साहेब 12% शिल्पकार. साहेब तुमच्याच नावाचा जय जयकार. साहेब 12% शिल्प. जबरदस्त फटका. मालजीपाड्याच्या ग्राउंड वरती जबरदस्त बॅटिंग केली बेस्ट बॅटर, आणि त्यानंतर कामणच्या मैदानावरती देखील जबरदस्त बॅटिंग. ऑलराऊंडर प्रदर्शन. आज देखील प्रमोशन सलग 3 मॅच मध्ये पाहिला, निहाळला. पंच काहीतरी मदत करतील का या आशेने पाहिलं या बॉलला, आणि इथे हा बॉल डॉट. या बॉलचा विचार केला तर जबरदस्त बॉल होता. ऑफ स्टंपची जी वाईड लाईन आहे ना त्याच्या आतमध्ये बॉल होता. बॅटर शफल जो होता मिडल स्टंप वरती, आणि खूप अंतर होतं, त्या कारणास्तव इथे डॉट बॉल आलाय. 5 बॉल 21 धावा. अंतिम बॉल तिसऱ्या ओव्हरचा. आता पाहिलं तर हा बॉल थोडा हाफ ट्रॅकर होता, शॉर्ट ऑफ लेन, आणि ही डिलिव्हरी केल्यानंतर पाहिलं बॅटर तर उलट दिशेने खेळण्याचा इरादा. डॉट बॉल येतोय 3 ओव्हर, आणि 3 ओव्हर मध्ये रन्स आहेत टोटल 21 धावा. आणखीन एक घेऊया डीजे ब्रेक. दिबा पाटील साहेबांचं गुणगान गाणार आहे संगीत ऐकूया. एक वटलं बल, प्रकल्पग्रस्तांनी एक वटलं बल. दिवासाहेबांच्याच नावाचा होणार विमानतल. दिवासाहेबांच्याच नावाचा होणार विमानतल. दिवासाहेबांच्याच नावाचा होणार विमानतल. दिवासाहेबांच्याच नावाचा होणार विमानतल.
भानुदास एक विशेष सन्मान करूया. भानुदासजी पाडोसा साहेब या ठिकाणी आहेत आणि त्यांचा आपण विशेष सन्मान करूया. कॅमेरामॅनला विनंती करीन की जल्दी फोकस करो स्टेज पे. भानुदास पाडोसा साहेब आहेत आणि त्यांचा विशेष सन्मान आपण करूया आयोजकांच्या वतीने. भावेश चौधरी साहेब हे आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते भानुदास पाडोसा साहेबांचा विशेष सन्मान मूल्य वेळ करता दिलाय. ही स्पर्धा एन्जॉय करत राहा आणि हा आपला विशेष सन्मान. थँक्यू भानुदास पाडोसा साहेब, आपला खूप खूप मनापासून आभारी आहोत. दिवेश आलाय, आणखीन एक यंगस्टर आणि अष्टपैलू खेळाडू. जबरदस्त फॉर्म मध्ये दिवेश देखील आहे. एका साईडला मितेश शिंगोटे, दत्तालीचे अनेक समर्थक नेहमीच पाठिंबा देण्याकरता दत्ताली टीमला असतात. सागर भोईर असतील. सागर भोईर आपलं देखील हार्दिक स्वागत आणि सर्वांचं करूया कौतुक. ड्राईव्ह केलाय कव्हरला, डीप मध्ये चेंडू निघून जाईल. वाईड ऑफ, लॉंग ऑफला फिल्डर येईल हितेंद्र भोईर त्या ठिकाणी आणि चेंडू अडवेपर्यंत 2 धावा. संदेश आहे. संदेश ढाणे 23 धावा. ब्लॉक ऑल डिलिव्हरी होती बॅटची इनसाइड एज आणि त्यानंतर निखिल पाटील चेंडूला कलेक्ट करतो. 1 धाव. एका धावेने टीमची धावसंख्या आहे 24 धावा. 2 मॅच मध्ये पाहिलं तर कैवल्य, निखिल, त्यानंतर संदेश अनेक सारे खेळाडू होते जे अब्सेंट होते आणि म्हणूनच थोडा बॅकफुटला संघ जाणवला होता. 2 मॅच मध्ये तो रिझल्ट दिसला नाही आणि या मॅच मध्ये जी प्लेइंग 11 असते ती प्रॉपर प्लेइंग 11 आहे. टीम पतुपॅकर दत्ताली संघाचे काही खेळाडू अजूनही अवेलेबल नाही आहेत, परंतु थोड्याच दिवसात ते देखील दिसतीलच. सध्या एक चांगली प्लेइंग 11 पाहायला मिळते. आणि एका साईडला द ग्रेट मराठा संघ आहे जो रनरअप राहिलाय चाचणी स्पर्धेमध्ये. कॉन्फिडन्स हाय आहे या संघाकडे. ड्राईव्ह चांगला आहे ऑन साईडला, ऑन ड्राईव्ह, डीप मध्ये फिल्डर आहे, पाहिलं या बॉलला आणि सरळ फेकून दिलंय नॉन स्ट्राईक एंडला. मितेश शिंगोटे कमी पडलाय हेच म्हणावं लागेल. या 2 धावा होऊ शकल्या असत्या, परंतु इथे पाहिलं तर खूप लांब राहिला आणि पाहता पाहता रनआउटच्या माध्यमातून मितेश शिंगोटेलाच परतावं लागेल. बॅक टू द पवेलियन. आणखीन एक विकेट डाऊन. साहेब वाचवेला होते आमदार, ते होऊन गेले हो खासदार. साहेब न्यू बॅटर लवकर या. भावेश पुणेकर आलाय. सध्या मला वाटते या चॅम्पियन क्रिकेटमध्ये यंदाच्या सीझन मध्ये पहिल्यांदा बॅटिंग क्रमांकावरती पाठवलं गेलंय. अंडरम क्रिकेटमध्ये तर अनेक रेकॉर्ड आहेत. हाफ सेंचुरी असेल, सर्वाधिक धावा, परंतु ओरम क्रिकेटमध्ये देखील ते छाप सोडणं गरजेचं आहे. भावेश पुणेकर 25 धावा झाल्यात 3 बॉल आणि योग्य वेळेवरती आहे दत्ताली टीम. तीन बॉल या ओव्हरच्या अजून शिल्लक आहे. 14 षटक प्रगतीपथावर असताना मोठा फटका खेळण्याचा इरादा. आता बॅक टू द एसटी रक्षकाकडे बॉल गेलाय आणि इथे मात्र डॉट बॉल येतोय. दिवेश पाटील बॉलिंग मार्क वरती जबरदस्त लेंथ लाईन कंट्रोल मध्ये आहे. 4 बॉल 25 धावा. फुलटॉस बॉलला ड्राईव्ह केलंय, गॅप शोधलाय 2 फिल्डरच्या मधोमध. फुटबॉल प्रमाणे हितेंद्र भोईरनी चेंडू अडवण्याचा इरादा स्पष्ट केला होता. आउटफील्ड फास्ट आहे आणि इथे गॅप मधून चौकार. होते आमदार, होऊन गेले हो खासदार. त्याच्या मुले मिळालं फल, त्यांच्याच मुले मिळालं फल. 29 धावा 5 बॉल.
पुन्हा एकदा स्टँड अँड डिलिव्हर. खडे खडे अमित यादव काय जबरदस्त फॉर्म मध्ये आहे. स्टँड अँड डिलिव्हर अमितच्या बॅट मधून येतोय शेवटच्या बॉल वरती. आणखीन एक दर्जेदार धमाकेदार आउट ऑफ दी पार्क षटकार. चला 1 मिनिटाच्या आत आपोआप पहिला बॉल टाकायचा आहे. म्हणजे वेळेवरती आहात तर वेळेनुसार तुमच्याकडे 1 मिनिट शिल्लक आहे या चौथ्या षटकाकरता. आतापर्यंत 4 षटकांमध्ये पाहिलं तर टीमची धावसंख्या आहे 35 धावा. विकेट गेले मध्ये ड्रिंक्स ब्रेक, मग त्याचा 1 ते 2 मिनिटं आम्ही नक्कीच तो टाइम कव्हर करतो, तो स्टॉप करतो. म्हणूनच इथे बरोबर वेळेनुसार आहे दत्ताली टीम. त्याचं कारण आहे लवकर विकेट गेले. हितेंद्र भोईर, भावेश पुणेकर. एक वेगळा लुक भावेश पुणेकरचा. फुल टॉस बॉल ड्राईव्ह करायचा होता. हा फटका नक्की स्वतःला कोसत असेल भावेश पुणेकर की क्लिअर केली असती बाउंड्री, परंतु फुल टॉस बॉलला फक्त स्क्वेअर लेगला डीप मध्ये चेंडू फेकून दिलाय. एका धावेने धावफलक पुढे येईल. टीमची धावसंख्या आहे 36 धावा. पाच बॉल शिल्लक आणि या 5 बॉल नंतर या फर्स्ट इनिंग नंतर आपण टॉस करूया. ब्रह्मावती स्पोर्ट्स खार्डी आणि पांजू स्पोर्ट पांजू टीम. आपण दोन्ही कॅप्टन पॅव्हलियन बॉक्सच्या दिशेने पाठवा. आपली लिस्ट आणि आयडी कलेक्ट करायचंय. ओ यावेळी बेगेट करायचं होतं अमित यादव दुधरात, हे टोपन नाव आहे. परंतु जबरदस्त सध्या या मॅच मध्ये 2 चौकार आणि 1 षटकार त्याच्या बॅट मधून आलाय. डॉट बॉल देखील आलेत, 4 डॉट केलेत. 15 धावेंवर वैयक्तिक बॅटिंग करतोय. पुन्हा एकदा पाहिलं तर इथे पाहिलं ना बॉल तर नक्कीच बॅटची इनसाइड एज एसटी रक्षक त्याला बीट करून चेंडू निघून जातोय सीमा रेषेच्या बाहेर. आणखी एक येतोय अमितच्या बॅट मधून चौकार. इनसाइड एज आणि इन टू द गॅप चौकार येतोय. 3 बॉल. टीमची धावसंख्या 40. जागा बनवली, स्टायलिश फटका खेळायचा होता. इथे मात्र 1-2 सेकंड अटेम्प्ट मध्ये हा झेल कॅरी केला निखिल पाटीलने आणि हितेंद्र भोईरला हा विकेट प्राप्त होईल. विकेट डाऊन. 40 धावा. भूमिपुत्र बघा पेटून उठलाय हक्काचा आवाज करीत सुटलाय. भूमिपुत्र बघा पेटून उठलाय हक्काचा आवाज करीत सुटलाय. सहन करणार नाही छल, सहन करणार नाही छल. दिवासाहेबांच्या नावाचा होणार विमानतल. दिवासाहेबांच्या नावाचा होणार विमानतल. दिवासाहेबांच्या 40 धावा. आणि मैदानाच्या आतमध्ये गणेश साठपात प्रमोशन दिले. आज संधी मिळाले. 2 बॉल आहेत. 2 बॉल मध्ये एखादा बिग हिट. प्रॅक्टिस तर भरपूर आहे आणि षटकार मारण्याची क्षमता आहे. प्रॅक्टिस मध्ये पाहिलेत आपण. आज संघ अडचणीमध्ये आहेत. या 2 बॉल मध्ये एखादा बिग ब्लास्ट गणेश साठमच्या बॅट मधून येईल का? हितेंद्र भोईर चागेन्स. टीमची धावसंख्या आहे टोटल 40 धावा. स्लॉट मध्ये आला आणि कनेक्शन झालं तर नक्कीच मोठा फटका येऊ शकतो. बॅट चेंज अँड टेकन आउटसाइड एज घेत पुन्हा एकदा
बॅक टू बॅक विकेट गोल्डन डक वरती गणेश साडम 0 का हिरो विकेट डाऊन. बॅटर लगेच निराश केले, खास कैवल्यला निराश केलं असावं गणेश साठमने. चांगले मित्र आहेत त्यांचे, एकमेकांच्या अपोजिट नेहमीच ग्राउंड वरती प्रॅक्टिसला भरपूर ती चुरस पाहायला मिळते. मैदानाचा खेळ असतो, जो प्रेशर असतो तो मैदानात गेल्यावरच समजतो प्रत्येक खेळाडूला. जयुरेश म्हात्रे आलाय, मामाचं गाव आहे, पाये गाव म्हटलं तर मामाचं गाव, आणि त्या फार्म हाऊस त्या स्विमिंग पूलला भरपूर एन्जॉय केलं जाते, खास करून रॉकस्टार बॉईज, सिद्धिविनायक बॉईज, द ग्रेट मराठा परिवार. बघूया मामाच्या गावामध्ये एखादा मोठा फटका येईल का. ऑन अ हॅट्रिक हितेंद्र भोईर. पहिला कैवल्य पाटीलला पहिला हॅट्रिक वरती आला होता आणि आता हितेंद्र भोईर आलाय. ऑन अ हॅट्रिक चान्स, शेवटचा बॉल. ओ पाहिलं तर काय लेन टाकली, जबरदस्त लेन. हितेंद्र भोईरने स्लॉग ओव्हर मध्ये फक्त आणि फक्त 5 धावा दिल्या. जबरदस्त गोलंदाजी. ओव्हरऑल 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 40 धावा आणि जिंकायला 40+ 41 धावा संख्येचा टार्गेट पतुपेकर अंकुश मुते दत्ता संघासमोर सेट केलंय. पांजू स्पोर्ट पांजू टीमचा कॅप्टन आणि त्यांच्या अपोजिट आहे ब्रह्मावती स्पोर्ट्स खार्डी. दोन्ही टीम आपण टॉस करण्याकरता त्वरित यायचंय. ज्या संघाचा कॅप्टन हजीर त्या संघाला बेनिफिट नेहमी राहिलाय चॅम्पियन क्रिकेटमध्ये. म्हणूनच कॅप्टन देखील जर हजर नसेल तर पेनल्टी आहे त्या टीमला. जे रूल्स बनवलेत असोसिएशन मध्ये, एक्स्ट्रा मेंबर नाही त्याला देखील पेनल्टी, जर्सी पॅटर्न एकसारखा नाही तिथे देखील पेनल्टी. म्हणून भरपूर रूल्स आहेत जे चाचणी स्पर्धेपासून ते इथपर्यंत, आणि जी लिस्ट आहे ते आता कन्फर्म झाले प्रत्येक टीमचे, आणि त्याच लिस्ट नुसार प्लेयर असतील. 15 मधले 11 खेळवायच्यात, एक 12वा प्रतिनिधी त्यातलाच. पांजू स्पोर्ट पांजू आपला कर्णधार आणि त्यांच्या अपोजिट संघ आहे ब्रह्मावती स्पोर्ट्स खार्डी, आपला देखील कॅप्टन. टॉसला यायचंय. 41 धावसंख्येचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल आवाज ऐकूया संदीप गावंड सरांचा. थँक्यू. यस डीजे. लाख लाख धन्यवाद तुमचं, तुम्ही आलात, बरं वाटलं जरा, कारण आमचा घसा कोरडा पडू नये याकरता आमची दखल तुम्ही सुद्धा घ्यायला पाहिजे. सो धन्यवाद डीजे. पहिल्या टॉस करणार आहोत आपण. कुमार भोईर यांना विनंती करतोय आपण अतिथी कक्षामध्ये या. पांजू स्पोर्ट्स पांजू टीमचे कॅप्टन आलेत आणि विपक्ष टीम ब्रह्मावती स्पोर्ट्स कार्डी दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. पांजू स्पोर्ट्स पांजू टीमचे कॅप्टन इथे रेडी आहेत. ब्रह्मावती स्पोर्ट्स कार्डी टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस करण्याकरता लवकरात लवकर या. डाव्या बाजूला हितेंद्र भोईर आहेत, आय थिंक ते सचिव आहेत, आणि त्यांना विनंती करतोय आपण अतिथी कक्षामध्ये या. बॅटिंग आहे त्यांची त्यामुळे ते तिथे बाहेर आहेत. दुसऱ्या बाजूला महेंद्र पाटील, सागर भोईर,
खूपच चांगलं व्यक्तिमत्व, खेळाडूंना कसं एकत्रित करावं, युनिटी कशी असावी, मॅनेजमेंट कशी असावी, ते अर्थातच सागर भोईर यांच्याकडून आपण अनेक वेळा बघितलं. सत्यवान बुरकुंड हा सुद्धा त्या ठिकाणी आहे, प्लेइंग 11 मध्ये खेळताना दिसलोय. अनेक नामवंत गुणवंत खेळाडू तिथे आपल्याला दिसून येत आहेत. समोरच्या टीम मध्ये सुद्धा गुणवंत खेळाडूंची काहीच कमी नाही. चांगलं टॅलेंट असलेले खेळाडू आहेत. मितेश शिंगोटे, चेतन म्हात्रे, रवी, भावेश पुणेकर. ओव्हरऑल क्रिकेटच्या अनेक स्पर्धा आपण बघितलं, परंतु आपल्या भेटीकरता काही दिवसातच एक अंडरआर्म क्रिकेटची मोठी स्पर्धा येणार आहे. नेहमीच नायगाव पूर्वपट्टी विभागामध्ये ते धाडस करणारे एक व्यक्तिमत्व म्हणजेच भावेश पुणेकर यांना आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. 17 ते 21 डिसेंबर मध्ये हा टेनिस क्रिकेटचा अंडरआर्म क्रिकेटचा थरार पाहायला विसरू नका. सिद्धिविनायक स्पोर्ट चंद्रपाडा येथील त्या मैदानावर. अमोल मडवी आणि भावेश मडवी साहेबांकडून अनेक पारितोषिक आलेत. प्रथम द्वितीय ज्या ट्रॉफीज आहेत ते त्यांच्या माध्यमातून आलेत. तेच भाविक मडवी अतिथी कक्षामध्ये दाखल झालेत. वेलकम वेलकम वेलकम. पांजू स्पोर्ट्स पांजू टीमच्या कॅप्टनला विनंती करतो की आपण थोडासा आराम करा, कारण विपक्ष टीमचे कॅप्टन अजून आले नाहीत. मॅचला आपण प्रारंभ करणार आहोत. शुभारंभ सकाळच्या सत्रामध्ये बघितलोय. दुसऱ्या इनिंग मध्ये आता बनवायच्या आहेत. या मॅचला जिंकण्याकरता 41 धाबा, 5 षटकांमध्ये 41 धाबा रोखण्याकरता काय ब्रह्मास्त्र, काय क्षेपणास्त्र वापरले जातील. द ग्रेट मराठा जुचंद्र या संघाद्वारे. गेम इज ऑन, लेट्स प्ले, टायमर इज ऑन. 1:01 झाले, म्हणजे 1:02 हा पहिला बॉल रिलीज होतोय. 1:01 हा पहिला बॉल रिलीज होतोय. स्ट्रेट टू द बॉलर. आणि अशा रीतीने इथे पहिल्या चेंडूवर सफलता मिळवून दिले. गॉन. जी रन मशीन आपण नेहमीच समजतो ती रन मशीन आजच्या या मॅच मध्ये थोडीशी कमी पडली, कारण सॉफ्ट डिसमिसल स्वरूपात मिड ऑफ सत्रामध्ये जेल देत दीपेश पाटील हा खेळाडू बाद झालाय. गुणवंत खेळाडूचा कॅच रवी यांनी टिपलाय आणि अर्थातच एक मोठा धक्का दिलाय प्रतिस्पर्धी पतू पॅकर्स अंकुस्मृती दत्ताळी जुचंद्र टीमला. द ग्रेट मराठा जुचंद्र विरुद्ध पतू पॅकर्स अंकुस्मृती दत्ताळी जुचंद्र असा तुम्ही मॅच बघतायत. नवीन बॅटर आता कैवल्य पाटील आलेत. पॉवर प्लेचं षटक आहे. चंद्रपाडा एक्सप्रेस मला का बोललं जातं, जुचंद्र एक्सप्रेस मला का बोललं जातं हे दाखवून दिलंय. कोवरटप्पाचा चेंडू ऑन ड्राईव्ह आहे. शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये शतरक्षक तिथे तैनात होता. अलॉंग द कॉर्पेट ह्या चेंडूला खेळलं होतं बॅटर कैवल्याने. टेनिस विश्वातील नामवंत गुणवंत असा हिरा आहे. कधीच घमेंड नावाचा दागिना त्याच्या गळ्यामध्ये मी बघितलं नाही किंवा त्याच्याकडे बघितलं नाही. असा खेळाडू नॉन स्ट्राईक इन कडे एक धाव पूर्ण करून खेळतोय. आता स्ट्राईक इन कडे नवीन बॅटर गेले. दिवेश फुलटॉस बॉल केलाय हल्ला. चेंडूने गाठलाय लांबचा पल्ला आणि षटकरनिशी वाढला जातोय. बॅटिंग करणाऱ्या टीमच्या संघाचा गल्ला. केलाय हल्ला, वाढतोय गल्ला. सिक्सर.
षटकाराच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकते आणि धाबा लागल्या जात आहेत त्या 7 धाबा. 41 धाबा रोखण्याकरता हा संघर्ष सुरू आहे. एका बाजूला कधी कधी व्हेरिएशन म्हणजे बदल करून टाकणारे, बदल घडवून आणणारे चेंडू टाकले जात आहेत. लालच देण्याचं काम करत असतोय चेतन मात्रे हा खेळाडू. दिवेश मागच्या कित्येक वर्षापासून खूप चांगला फॉर्म मध्ये असलेला खेळाडू आहे. कोला टापाचा चेंडू होता, ऑफ ड्राईव्ह केलाय, चांगलं फिल्डिंग, चांगला एफर्ट शतरक्षकाचा पाहायला मिळतोय. एक धाव रोखली जाऊ शकत नाही. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 8. 4 बॉलच्या समाप्तीनंतर प्रत्येक चेंडू मागे धाबा घेण्याचं धाडस केलं जातंय, धावा बनवण्याचं धाडस केलं जातंय. कारण कोणालाच अजून ठाऊक नाही की हा मॅच नेमका कोणता संघ जिंकेल. जिद्द चिकाटी संघर्ष पाहायला मिळेल काय. ओहो, ऑन द राईज पाठवून दिलं लॉंग ऑन रिझन मध्ये 1 बाउन्स ओव्हर द रोप. मिळतील धाबा 4. चौकार. भूमिपुत्र बागा पेटून उठलाय, हक्काचा आवाज करीत सुटलाय. भूमिपुत्र बागा पेटून उठलाय. पहिल्या चेंडूवर विकेट आल्यानंतर नवीन आलेल्या बॅटरने पूर्णतः जबाबदारी स्वीकारलं. धावसंख्या 4 ने पुढे गेली. धाबा लागल्या जातात ते 12. 41चा पाठला करायचा आहे. शॉर्ट बॉल, फुल फुल पॉवरफुल सिक्सर. सहन करणार नाही छल, सहन करणार नाही छल. दिवासाहेबांच्या नावाचा होणार विमानतल, दिवासाहेबांच्या नावाचा होणार विमानतल, दिवासाहेबांच्या नावाचा होणार विमानतल. थँक्यू सो मच. सर्वप्रथम आपण धावफलक आता पोहोचूया प्रेक्षकांपर्यंत. षटक क्रमांक 1 ची समाप्ती. धावसंख्या 6 धाब्याच्या मदतीनं झाली आहे ती 18 धाबा. काही चांगलं फटका पाहायला मिळाला मिडविकेटच्या दिशेने. दिबा पाटील यांच्या नावाची चर्चा होते. खऱ्या अर्थाने पहिल्यांदा पनवेल नगर परिषदेचे नगराध्यक्ष, त्याच्यानंतर 5 वेळा आमदार, 1 वेळा विधानसभा सदस्य आणि 2 वेळा खासदार आणि शेतकरी पक्षांकरता काम करणारं ते व्यक्तिमत्व, शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेणारं ते व्यक्तिमत्व आपल्यामध्ये जरी नसले परंतु त्याच्या नामाची चर्चा जास्त होते. जसे की नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचंच नाव आणि त्यांच्याच नावाची हवा आपल्याला या स्पर्धेमध्ये सुद्धा पाहायला मिळतोय. नवीन गोलंदाज मितेश याचा फुल टॉस बॉल बीमर होता, त्यामुळेच नो बॉल घोषित केलाय स्कोअर लेग आणि मुख्य पंचांद्वारे. नो बॉलचा इशारा. 1+1 या 2 धाव मिळतील. फ्री हिट सुद्धा असेल. मुक्त संचार करण्याची संधी सुद्धा मिळेल. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धाबा लागल्या जात आहेत 20. आदरणीय परशुरामजी तांगडी आणि नरेश देवळीकर पायगाव साहेबांचं इथे पाये यांचं या ठिकाणी आगमन झालं. दोघांचंही आम्ही सहर्ष असं स्वागत करतोय. मैदानाच्या आतून चौकाराच्या मदतीनं ते स्वागत केलंय. धावसंख्या पोहोचली 24 वर. मितेश शिंगोटे या गोलंदाजाला आला चोप बसतोय. अजूनही आपल्याला भरपूर काही शिकायला मिळत असतं या क्रिकेटच्या नगरीमध्ये. समोर फलंदाज कोणता आहे आणि त्याचा वीक पॉइंट काय आहे, त्याची कमजोरी काय आहे. स्लोवर 1 तरी सुद्धा क्रॅकिंग. आडव्या बॅटचा केलाय वापर. चेंडू करतोय हवाई सफर. मिळतील धावा 6. षटकार. काय चांगला इशारा पंच अशोक राऊत सरांचा सुद्धा. बिगी. षटकाराच्या मदतीनं धावसंख्या आता पोहोचली 30 वर. स्कोर इज 30. ओहो, स्विचिट करायला गेला आणि चुकीचा फटका निवडत असताना तिथे त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. विकेटचं पतन. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागले दुसरा धक्का. 2 गडी बाद.
धाव संख्या 30 शिल्पकार साहेब तुमच्याच नावाचा जय जयकार साऱ्या 12% शिल्पकार तुमच्याच नावाचा जय जयकार प्रकल्पग्रस्तांनी एकवटलं बल प्रकल्पग्रस्तांनी एकवटलं बल अर्धापेक्षा जास्त काम बॅटर कैवल्य पाटील यांनी केले. एक युटिलिटी क्रिकेटर 6 बॉल मध्ये 21 धावांचं योगदान त्याने दिलं. धाव संख्या धाव फळकावर 30 जिंकण्याकरता 11 धावा पाहिजेत. सहज गतीने एका हाती हा सामना फिरवण्याच्या तयारीत, परंतु द ग्रेट मराठीचे सर्वेसर्वा आदरणीय मोहन रवींद्र पाटील साहेब कोणतीच कमी करत नाही या खेळाडूंसाठी. हवं ते जर्सी मिळत असतात, हवं ते बॅट्स मिळत असतात, त्याच्यानंतर आपण बघतायत खऱ्या अर्थाने सराव करण्याकरता मैदान सुद्धा मिळत असतं. असं एक व्यक्तिमत्व ज्यांच्या नावाची चर्चा सातत्यानं होत असतं. मग तुम्ही कुठे जा, मुंबईमध्ये गेलं तरी हे नाव नेहमीच आवर्जून उल्लेख केलं जातं. द ग्रेट मराठा परिवाराचे संस्थापक आदरणीय युवा समाजसेवक मोहन रवींद्र पाटील साहेबांच्या नावाची चर्चा ही सातत्यानं होत असतं. आणि त्यांचाच हा संघ द ग्रेट मराठा जुचंद्र या ठिकाणी कुठेतरी कमी पडतोय. गुडलेन स्पॉटवरचा चेंडू होता, टायमिंग प्रॉपर नव्हता, मिड विकेटच्या दिशेने चेंडू वळतोय. एक धाव मिळाली, दुसरी धाबे करता बॅटर धावतायत आणि थ्रो येण्याआधी या 2 धाबा होत आहेत. पूर्ण धाव संख्येत होते बदल. धाव फळकावर धाबा लागल्या जात आहेत. 32 धाबा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बाद झालेले खेळाडू दिपेश पाटील आणि कैवल्य पाटील. या व्यतिरिक्त आता मोर्चा सांभाळलाय दिव्येशने आणि आता सोबतीला गेलात टेनिस विश्वातील एक असा हिरा, सर्वाधिक मॅन ऑफ द सिरीज हा किताब मिळवणारा खेळाडू. कोर्टामध्ये चेंडू स्ट्रेट लॉंग ऑफ रिझन मध्ये अमित दुधना तिथे आहेत. अमित यादव चांगले फिल्डिंग करतायत. एकच धाव, 1 धावेपेक्षा दुसरे काही मिळणार नाही. धाव संख्या पोहोचली 33 वर. पहिलं षटक मागडं ठरलं. 1 गडी बाद 18 धावा पहिल्या षटकामध्ये आपण पाहिल्यात. मितेश शिंगोटे हा सुद्धा या षटकामध्ये थोडासा मागडा ठरतोय. कधी कधी नव्या वर्षाची सुरुवात होत असताना किंवा क्रिकेटची सुरुवात होत असताना सरावाकरता मैदान फार कमी असतात. इथे बघा, आणि त्यामुळेच या चुका होत आहेत. झेल ड्रॉप होतोय, फायदा होतोय बॅटिंग करणाऱ्या टीमला. 1 धावेची भर पडली. 1 धावेची धाव संख्या 34. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा लागल्या जातात. 34 धावा. 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये जिंकण्याकरता 7 धाब्याची गरज आहे. 18 मध्ये पाहिजे 7. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत. छोटस ब्रेक नंतर आपण पुन्हा वळतोय. स्थिती काय आहे ते आपण जाणून घेऊया. 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये जिंकण्याकरता 7 धाबांची गरज. स्ट्रायकिंग कडे दिव्येश जो व्यक्तिगत 9 वर खेळतोय. अमित हा गोलंदाजी मार्गावर आला. हे वेगवान गोलंदाज, कॅप्टन म्हणून त्याच्यावर मोठी जबाबदारी यंदाच्या या हंगामामध्ये. 1 धाव मिळाली बॅटरला. 1 धाव्याची नोंद होते. धाव संख्या पोहोचली 35 वर. अमित गोलंदाजी मार्गावर, कॅप्टन आहे द ग्रेट मराठा जुचंद्र या टीमचा. काहीतरी रणनीती चुकली, कुठेतरी रणनीती बदल झालेत आणि त्याचा फायदा प्रतिस्पर्धी पतू पॅकर्स दत्ताई जुचंद्र टीमला होतोय. वाईड यॉर्कर टाकायचा होता. चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. कव्हर ड्राईव्ह. 1च धाव. धाव संख्येत होते बदल आणि इथे आपण धावफळक बघितला तर नीरज आमच्यापर्यंत माहिती देत आहेत. धावसंख्या झाली 36. फक्त 5 धाव पाहिजेत. काही षटकारणीशी फिनिश केलं जाईल या मॅचला की अजून वाट बघावी लागेल पहिल्या विजयाची. डाऊन द लेग डावेशी सोडून जाणारा बॉल. व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धावेची नोंद होतोय. अतिरिक्त धावेची धावसंख्या पोहोचली 37 वर. एकतर सुरुवातीपासूनच आपण धाव फळकामध्ये
कुठेतरी कमी पडलो धावफलक वाढवण्यासाठी. आणि तदनंतर आपलं नियंत्रण नियोजन व्यवस्थित नव्हतं. आउटसाइड एज थर्ड मॅनच्या रिझन मध्ये चेंडू आता वेगाने जातोय आणि इथे किती धाव मिळतील ते आपण बघणार आहोत. 4 धावांकरता चेंडू निघून गेलाय. हा आलाय चौकार, विजयाचा चौकार आणि आता विजयाची चव चाकली गेलंय. या मॅच मधील या स्पर्धेतील पहिला विजय नोंदवलाय तो पत्तू पॅकर्स अंकुशमूर्ती दत्ताळी झुचंद्र टीमने. कॉंग्रॅच्युलेशन. या स्पर्धेमध्ये सहभाग दर्शवला त्याबद्दल मनापासून आभार असतील द ग्रेट मराठा झुचंद्र टीमचे. मी दत्ताळी टीमला विनंती करतोय लाईनअप मध्ये हँडशेक करण्याकरता आपण पुढे चला. नियमावली आहे आपल्या या असोसिएशनची. सो कॅप्टन प्लीज कम फॉरवर्ड. कर्णधार आपल्या संपूर्ण टीमला घेऊन मैदानाच्या दिशेने वळतोयत. तुम्ही बघू शकतायत नामवंत खेळाडूंचा भरणा दोन्ही टीम मध्ये होता, परंतु अंतिम क्षणी जो सातत्याने सराव करतायत मेहनत करतायत ते संघ पुढे जात असतायत. इथे मेहनत जास्त केली, मेहनत जास्त दिसली दत्ताळी टीमची. हार्डलक रवी, हार्डलक अमित, भावेश, चेतन, चांगला सहयोग तुमचा इथे पाहायला मिळाला. हे हस्तांदोलन म्हणजेच आपलं एकमेकावरचं असलेलं प्रेम, एकमेकावरचा असलेला विश्वास. मी आता टॉस बॉक्सच्या दिशेने वळतोय. भाविकजी मडवी आणि अमोलजी मडवी साहेबांना विनंती करतोय टॉस करण्याकरता आपण टॉस बॉक्सच्या दिशेने या. पांजू स्पोर्ट्स पांजू विरुद्ध लढत तुम्ही बघणार आहोत ब्रह्मावती स्पोर्ट्स कार्डी अशी. तत्पूर्वी मॅन ऑफ द मॅच दोन षटकांमध्ये 13 धावा दिल्यात, 2 विकेट सुद्धा मिळवलेत आणि 6 बॉलचा सामना करत 21 धावांची झंझावती खेळी पेश करणारा खेळाडू मिस्टर कैवल्य पाटील इज द मॅन ऑफ द मॅच. हाच तो खेळाडू अनेक वर्षापासून सातत्य राखतोय. परशुराम तांगडे आणि नरेशजी देवळीकर साहेबांना विनंती करतोय की आपण या ठिकाणी बक्षीस वितरित करावं. टेनिस क्रिकेटचा एक महानतम खेळाडू आउट ऑफ इंडियामध्ये जाऊन सुद्धा ज्याचा परफॉर्मन्स खूप चांगला झालाय आणि अर्थातच दोहा येथे जाऊन ती स्पर्धा गाजवली होती. अनेक नामचीन संघाद्वारे संपूर्ण भारत देशामध्ये दौरे करणारा खेळाडू कैवल्य पाटील. आणि नेहमीच मी उल्लेख करत असो की अहमपणा नावाचा, घमेंड नावाचा दागिना कधीच ते परिधान करत नसतात. खेळीमेळीचं वातावरण ठेवत असतात प्रतिस्पर्धी संघासोबत. आणि आता आपण टॉस साठी जाऊया. भाविकजी मडवी आणि अमोलजी मडवी साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते टॉस होतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन आलेत ब्रह्मावती स्पोर्ट्स खार्डी आणि विपक्ष टीम पांजू स्पोर्ट्स पांजू. प्रवीण तांगडे आणि जय हे 2 कॅप्टन पांजूचे कॅप्टन आहेत. जय दुसऱ्या बाजूला ब्रह्मावती स्पोर्ट्स कार्डी टीमचे कॅप्टन आहेत प्रवीण तांगडी. मी विनंती कल्पेशजी मडवी साहेबांना, कारण त्यांच्या सौभाग्यवती या विद्यमान सरपंच आहेत, सरपंच ताई आहेत मालोडी गावच्या. या सर्व मान्यवर आहेत आणि अर्थातच आपण हा टॉस करतोय. कॅमेरामॅन या ठिकाणी फोकस करतायत, संपूर्ण दृश्य दर्शवत आहेत. सो टॉस केला जातोय. टॉस सुरुवातीला बघून घ्या. एका बाजूला आहे दिबा पाटील लोकनेते ज्याला म्हटलं जातं आणि दुसऱ्या बाजूला सोनिका माता चषक. हा दोघांपैकी एक उल्लेख करायचा आहे. कॉलिंग टॉस साठी कोण कॉल करतोय? जय करतायत कॉल. दिबा पाटील असा आवाज सोनिका माता चषक या टॉस मध्ये आलं. मान्यवरांना विनंती करतो की दोन्ही कॅप्टनला आपण शुभेच्छा द्या आणि अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हा. प्रवीण तांगडी यांनी टॉस जिंकलाय. थोडक्यात आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया. टॉस तुम्ही जिंकलायत आणि निर्णय काय असेल? फिल्डिंग करण्याचा निर्णय असेल. चांगली तयारी या स्पर्धेकरता केली आपल्या टीमने. हो नक्कीच. किती धावांपर्यंत रोखणार समोरच्या टीमला? 50 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला शुभेच्छा असतील या मॅच करता. थँक्यू. दुसऱ्या बाजूला जय आहे. जय, जर तुम्ही टॉस जिंकला असाल तर तुमचं डिसिजन काय असतं? आम्ही बॅटिंगच करणार होतो.
मनासारखं ठरवून बोललात की मनासारखं झालंय? मनासारखं झाले. किती धावा बनवणार 5 षटकात? जास्तीत जास्त धावांचा प्रयत्न करू आम्ही. सध्या फॉर्म मध्ये असलेले खेळाडू कोण आहेत जे धावा बनवतील आणि गोलंदाजीमध्ये सुद्धा चांगलं काम करतील? सध्या कोणच प्रॅक्टिसमध्ये नाही. आम्ही चांगलं प्रयत्न करण्याचा प्रयत्न करू. आल्या आल्या या मैदान बघितलं, आयोजन कसं वाटलं? मालोडी क्रिकेट टीमचं जरी आयोजन असलं तरी हे मैदान आहे पायगावातील, आल्यानंतर कसं वाटलं? खूपच चांगलं वाटलं आणि आयोजन पण सुंदर आहे. तुम्हाला या वाटचालीसाठी या मॅच करता शुभेच्छा. थँक्यू. टॉस झालेला आहे. द टॉस बॉक्स मधून अहवाल असा आहे, टॉस जिंकलाय ब्रह्मावती स्पोर्ट्स काडी टीमचे कॅप्टन प्रवीण तांगडे याने आणि टॉस जिंकून त्याने निर्णय घेतलाय फिल्डिंग करण्याचा. बॅटिंग असेल पांजू स्पोर्ट्स पांजू या संघाची. थेट आम्ही तुम्हाला घेऊन जातो कॉमेंट्री बॉक्स मध्ये, ज्या ठिकाणी सज्ज आहेत महाराष्ट्रातील नामवंत युवा समालोचक आदरणीय अक्षयजी साटम. आवाज ऐकायला विसरू नका.